मुदखेड तालुक्यातील तोरणा तांडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, गावकऱ्यांची दुसरा रस्ता करून देण्याची मागणी। याबाबत सविस्तर वृत्त असे की मुदखेड तालुक्यातील तोरणा तांडा येथील 3 किलोमीटर झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे असा आरोप गावकऱ्यांचा असून तो रस्ता गुत्तेदाराने परत दुसरा करून द्यावा अशी मागणी आमदार व संबंधित अधिकाऱ्यांकडे गावकऱ्यांनी आज रोजी दुपारी केली आहे। 1,47,00,000 रुपयाचा निधी असून सुद्धा रस्ता बोगस केला असल्याचे गावकऱ्यांनी आज रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे म्हटले आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत गावकरी। एकीकडे शासन तांडा वस्तीसाठी कोट्यावधीचा निधी वापर करतोय, त्या माध्यमातून या ठिकाणी तोरणा तांडा या तांड्यात जोडण्यासाठी हा 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे। या रस्त्यासाठी जवळपास 1,47,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, परंतु हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं संबंधित गुत्तेदारांनी कंत्राटदारांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये माती मिश्रित डांबराचा तर पत्ताच नाही, परंतु माती मिश्रित सर्व हा प्रकार निव्वळ बोगस आहे, म्हणजे विकासाचा भकास पॅटर्न असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। या माध्यमातून आज जनतेला पुन्हा एकदा खड्ड्यांच्या रस्त्याचा संघर्ष करावा लागत आहे। ही बाब लाजिरवाणी आहे आणि कोट्यावधीचे रुपये जर पाण्यात जात असतील, याचे यापूर्वी 50 लाख रुपये नुसते 1 किलोमीटरसाठी रस्त्यासाठी खर्च करण्यात आले होते, परंतु रस्त्याची मजबूती नाही, साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत। आणि या मतदारसंघामध्ये आजच्या ज्या सरकारवर सध्या भाजपच्या आमदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की असे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदारांना काळ्या यादीमध्ये टाकावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा जसे ते करून लोकांच्या या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला खड्ड्याच्या संघर्षातून मुक्त करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि एक या निमित्ताने सांगतो की आज कोट्यावधी रुपये खड्डा उजनीच्या नावाखाली खर्च केले जातात आणि हा पॅटर्न सर्व मुदखेड तालुक्यामध्ये विकासाचा भकास पॅटर्न आहे आणि त्या माध्यमातून या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे निवड चुकीच्या नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये जनता या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल आणि या लोकांचा रोष जो आहे तो निश्चितच आता असलेल्या सरकारवर आहे, भाजपवर आहे। आणि मी या ठिकाणच्या भाजपच्या आमदारांना अजून एकदा सांगतो की या ठिकाणचे जे बोगस कामे आहेत ते क्वालिटी कंट्रोल हाती सखोल चौकशी करून क्वालिटी कंट्रोल मधून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा जैसा ते करून घ्यावा ही विनंती आहे। तुमचं आणि कुठले आणि मी उत्तम बंशी पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य तोरणा तांडा। आमची एकच हे आहे की मागणी 2 महिन्याखाली हे रस्ता झालेला आहे, 2 महिन्याखाली रस्ता झालेला आहे। 1,47,000 रुपये 1,47,00,000 रुपये रस्त्याला आलेले आहेत। आज आम्हाला एखादी मोठी गाडी जर आली तर मोटरसायकल सुद्धा जात नाही, साईड भरून केलं नाही। आणि आज आता जिथं जिथं आम्ही उकरल्या बघा आमचे हात आहे तर निव्वळ डांबर त्याच्यावर टाकले नाही, डांबर टाकले नाही, निव्वळ हे बघा हे माझे हात आहे निव्वळ काय राहणार तुमच्या? आमची मागणी एकच आहे की ते जे रस्ता आहे ते चांगलं करून देणे। ओके।